वाटतं तुम्ही जेव्हा भेट नाही असं आहे की प्रचंड आपलेपण आहे, गर्दी नाही, ते आपलेपण आहे. आणि आपलेपणातनं मला ज्याचा अभिमान वाटतो त्याला वंदन करण्यासाठी म्हणून जनता येते. त्याच्यामुळे त्याला गर्दी नाही म्हणता येणार, ती दर्दी लोक आहेत. प्रेम, आदर, भावना हे सगळं सगळं या स्तंभाशी निगडीत आहे. आणि ज्या स्तंभाला बाबासाहेबांनी भेट देऊन त्याच्या कर्तृत्वाला सलामी दिली आहे, म्हणजे पुढचे जोपर्यंत जगाचं म्हणजे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत भीमा कोरेगावला लोक येतच राहणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी आलेलं नाही, अजित दादा म्हणजे अर्थात दरवर्षी येतात, पण आज यावेळेस नाही आता काही येण्याची गरज नाही ना, 5वी बहुमत मिळालंय. आता काय बघू, 5 वर्षानंतर भेट देऊ आम्ही. सर तुम्ही भीमा कोरेगाव या ठिकाणी भेट देताय, प्रचंड पुन्हा एकदा गर्दी आहे, काय वाटतं तुम्ही जेव्हा भेट नाही असं आहे की प्रचंड आपलेपण आहे, गर्दी नाही, ते आपलेपण आहे. आणि आपलेपणातनं मला ज्याचा अभिमान वाटतो त्याला वंदन करण्यासाठी म्हणून जनता येते. त्याच्यामुळे त्याला गर्दी नाही म्हणता येणार, ती दर्दी लोक आहेत. प्रेम, आदर, भावना हे सगळं सगळं या स्तंभाशी निगडीत आहे. आणि ज्या स्तंभाला बाबासाहेबांनी भेट देऊन त्याच्या कर्तृत्वाला सलामी दिली आहे, म्हणजे पुढचे जोपर्यंत जगाचं म्हणजे जग अस्तित्वात आहे तोपर्यंत भीमा कोरेगावला लोक येतच राहणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी आलेलं नाही, अजित दादा म्हणजे अर्थात दरवर्षी येतात, पण आज यावेळेस नाही आता काही येण्याची गरज नाही ना, 5वी बहुमत मिळालंय. आता काय बघू, 5 वर्षानंतर भेट देऊ आम्ही. अजितदादाच्या संदर्भात प्रश्न आहे की त्यांची आई म्हटलेत की अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना वाटतंय असं, तर काय? नाही ते आईसाहेब म्हणतायत, आईसाहेब म्हणत असतील तर मला त्या या विषयावर मला काही बोलायचंच नाही ना. त्यांचा घरातला प्रश्न आहे, घरातल्या प्रश्नांवरती मी कधीच बोललो नाही. आजही बोललो नाही, उद्याही बोलणार नाही. पण तुम्हाला वाटतं काय एकत्र यावं? मला माझ्या न वाटण्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे? पवार साहेब ठरवतील ना, आपला काय संबंध आहे? साहेब तर करू आपण इथं परळीचं बोलू, सर सरेंडर करावं लागलं आरोपीला. हा आरोपी सरेंडर होतो. सीआयडी रात्री उशिरा त्याला अटक दाखवतं, कस्टडी असं आहे की सरेंडर होतो काय, एक तर तो आधी कळवतो की मी सरेंडर होतोय, म्हणजे हा सरेंडर होता की हा तह होता की तुमच्या 10 मागण्या मी मान्य करतो, तुम्ही माझ्या 2 मागण्या मान्य करा. म्हणजे सरेंडर हा कधी होतो, आत्मसमर्पण हा कधी होता? सरेंडरला पॅरलल शब्द आहे आत्मसमर्पण. भारतात आत्मसमर्पण कोणी केलं? फुलनदेवी, हे मोठे मोठे जे नावं होती चंबळच्या खोऱ्यातली, त्यांचं एक आत्मसमर्पण झालं. काही काही मोठ्या मोठ्या लोकांची म्हणजे मोठ्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचं आत्मसमर्पण झालंय. पण महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण झालेली एकही केस माझ्या तरी लक्षात नाही. म्हणजे दाऊदनेही आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली असताना दाऊदलाही सांगितलं तुला आत्मसमर्पण नाही करता येणार आणि तुझ्या मागण्या बिगण्या काय मान्य करता येणार नाहीत. असं काय झालं की म्हणजे पोलीस स्टेशनच्या दारात हा माणूस दारी घेऊन जातो आणि पोलीस अडवत पण नाहीत त्याची गाडी. म्हणजे कमीत कमी सीआयडीच्या दरवाज्यात तरी गाडी अडवायला पाहिजे होती. थोडीशी तरी बाबा काही आला, गाडीतून उतरले साहेब वाल्मिक दादा कराड साहेब, आणि साहेब गेले आतमध्ये. हो आता ते जर एवढं मोठं प्रकरण असेल की वाल्मिक दादा कराड हे, याच्यात पोलिसांची फक्त थोडीशी मुख्यमंत्र्याचं फेल्युअर आहे, गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे. फेलियर कोणाचं आहे ते महाराष्ट्राने तपासावं. काय आम्ही बोलून कंटाळलोय. याच्यावर अजित दादा एनी टाइम आरोप करतायत की मोठा आका अजून सापडायचा आहे, हाती लागायचा. हा माझा प्रश्न हा आहे की हा आका कोण, हे नाव गेला काय ते दस मागे पुढे बघतात. नाही आज त्यांनी नाव घेतलं, कोणाचं? धनंजय मुंडेंचं नाव घेतलं त्यांनी. मग चांगलं आहे. मी तर पहिल्या दिवसापासून घेतोय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या म्हणून. पहिलं असं आहे की कुठल्याही चौकशीमध्ये जो माणूस माझ्या जवळचा आहे, मी उद्या मंत्री आहे आणि माझ्या जवळच्या माणसावरती चौकशी सुरू झाली आणि मी मंत्रिमंडळात असलो तर माझं आणि त्याचं एवढं सहवासाचं प्रेम असतं की त्यांना माझ्या माणसासमोर काय अडचणी असतील ह्या मला अस्वस्थ करतील आणि त्या अस्वस्थतेतनं मी फोन उचलेन, काय रे काय चालू आहे त्याचं, सांभाळून घ्या त्याला. त्या इन्स्पेक्टरवरती मानसिक दबाव येणार की सांभाळून घे म्हटल्यावर अरे बापरे आता हे काय करायचं. त्यामुळे अशी अपेक्षा असते की असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा जे मंत्रिमंडळ आहेत त्यांनी बाजूला व्हावं,
त्यांच्या पक्षाध्यक्षांनी सांगावं की पक्षासाठी तुम्ही बाजूला व्हा. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण होत आहे. परभणीच्या घटनेबाबत काय अजित वाटतं? पवार अजून बोलत नाहीत, धनंजय मुंडे याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत. त्यांना बोलावं असं वाटत नसेल, काय फार जास्त महत्वाचं प्रकरण नसेल असं त्यांना वाटत असेल. गृहमंत्री म्हणतात नाही आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, अटक करू. वाल्मिकी कराडला सीआयडी वाल्मिकी नाही हो, वाल्मिकी कराडला वाल्मिकी चुकून झालं. वाल्मिकी कराडला ज्या गुन्ह्यात दाखल केला तो ऍक्च्युली खंडणीचा गुन्हा आहे. हत्येचा आणि त्याचा काही संबंध नाही. मग आमचं म्हणणं तेच आहे ना की FIR हा पोलिसांनी बनवायचा नसतो आणि बनतच नाही. जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कंप्लेनंटचे जे म्हणणं असतं ते तुम्हाला रजिस्टर करायचं असतं, तुमच्या चॉईसनुसार नसतं. चौकशीनंतर तुम्ही त्याच्यातनं त्या माणसाची वजाबाकी करायची असते. इथे FIR मध्येच नाव घ्यायला तयार नाही. आणि कायदा सांगतो तुम्ही जो कंप्लेनंट येईल, कंप्लेनंट जी भाषा वापरेल त्या भाषेत ती तक्रार नोंदवून घ्या. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे याच्यावर आणि अशी 50 जजमेंट आहेत. नाही घेतलं. आता याला काय रिझनिंग आहे? इट इज अ लॉ दॅट FIR of a cognizable offense should be registered as per the complainant's wish. कंप्लेनंटच्या मनात काय घेऊन टाका. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही अटक करू, योग्य म्हणजे शिक्षा देईल. असे माझा म्हणजे विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं, खरंच तुमचं ऐकलं जाईल? नाही, असं आहे की आता मला जरा भीती वाटायला लागली की एवढं मोठं पाशवी बहुमत मागे आहे की काय नाही केलं रे, जा काय करतो तू, अशी भाषा येतं का म्हणे. तुम्हाला जेवढं बहुमत मिळेल तेवढं तुम्ही वाकले पाहिजेत. आता ती परिस्थिती दिसते आहे. मला मुख्यमंत्री करतील असं मला वाटतंय, त्यांच्या भाषेतनं दिसतंय. एकंदर जे काय चौकशा सुरू झाल्या आहेत, जे काय यांच्या संबंधित महिला वर्ग आहे किंवा पुरुष वर्ग आहे यांना जे काय चौकशीसाठी बोलवलं जात आहे त्याच्यातनं वाटतंय की कारवाई होईल. आणि कदाचित मुख्यमंत्री कारवाईतल्या घडामोडी बाहेर सांगत नाहीत, कोणालाच सांगत नाहीत, असं माझं एक मानसिक हे तयार झालेलं आहे. पण जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवता येत नाही. तुम्ही एक उल्लेख केला की वाल्मिकी कराड याच्यावरती परळीमध्ये 307 काय बापू आंधळे नावाचं एक खून प्रकरण आहे, त्याच्यात क्रॉस कंप्लेंट आहेत. त्या बापू आंधळेला ज्या माणसाने मारलं तो सुद्धा वाल्मिकचाच माणूस आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांना बबन गीते नावाच्या एका माणसाला इलेक्शनच्या वेळेस इथे ठेवायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी बबन गीतेचं नाव 302 मध्ये घ्यायला लावलं. या सर्व वाल्मिकी कराड यांच्या मागे कोणाची ताकद आहे असं वाटतं? आता कोणाला तुम्हाला किती तुम्हाला का संशय येतो? गेले 20 दिवस आम्ही बोंबलून सांगतोय कोणाची ताकद आहे, तरी तुम्हाला आमच्यावरच संशय आहे का? परभणीच्या घटनेबाबत काय वाटतं तुम्हाला? विरोधक म्हणून नाही, विरोधी पक्ष तुम्ही एक लक्षात घ्या, दोन्ही गोष्टींकडे एकाच अँगलमधनं बघू नका. मस्साजोगची घटना ही पॉलिटिकल मर्डर आहे. इट्स अ पॉलिटिकल मर्डर. आणि परभणीची मर्डर ही इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे. तो कुठल्या कस्टडीत मेलाय हे साधारण आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं आहे. तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीमध्ये. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये एखादं निधन होणं हे अतिशय गंभीर आहे. ज्युडिशियल कस्टडी इज नॉट अ कस्टडियल डेथ, इट अमाउंट्स टू मर्डर. कारण तो पोलिसांच्या ताब्यात नाही, तो ज्युडिशियरीच्या ताब्यात आहे. ह्या गोंधळामध्ये आपण हे विसरूनच गेलो या सगळ्या गोष्टी. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. ह्या मल्टिपल इंजरीज झाल्या कधी? ह्या 2 महिन्यापूर्वी झाल्या होत्या का? रिपोर्टमध्ये सगळं येतं. त्याचं हृदय किती वाजता, साधारण किती वाजेपर्यंत बंद पडलं असेल, त्याचा मृत्यू होऊन किती तास झालेत, हे सगळं येतं. मेडिकल सायन्सेसमधनं आता एवढं प्रोग्रेस झालेलं आहे की हे सगळं माहिती पडतं. हे पोलिसांनी काही जमा केलंय का? तो न्यायालयीन कोठडीत किती वाजता आला? काही कळायलाच मार्ग नाही. आणि असा एखादा मृत्यू असा हवेवर नाही सोडता येत. म्हणजे तो गरीब होता, त्याची आई मागासवर्गीय म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? होणार नाही. परभणीत सुद्धा बीडसारखाच मोर्चा काढला जाईल. भले तो त्यांच्या म्हणजे त्या बीडमधल्यांसारखा मोठा नसेल, पण प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सगळे जाऊ परभणीला आणि मोर्चा काढू. 3 तारखेला उद्धव ठाकरे जाणार आहेत.
नाही मला माहिती आहे. कोण जाणार, किती वाजता जाणार हे मला काय माहीत नाही, पण हे करावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.